चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी जून महिन्यात 100% थांबवायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर असं केल्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की जून महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का थांबवायला पाहिजे। जून महिन्यात आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री थांबवली तर आपल्या सर्वांचा यामुळे कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा। चला तर मग या सर्व यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता जून महिन्यात 100% थांबवायलाच पाहिजे कांद्याची विक्री। पण जून महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का थांबवायला पाहिजे आणि जून महिन्यात आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री थांबवली तर याचा आपल्याला कशा पद्धतीनं भविष्यात फायदा होऊ शकतो। चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करूया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी किती आहे बरं? तर लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी आहे तर ही दर पातळी आहे 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। आपण जर बघितलं तर सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा जिथल्या तिथे, कांद्याच्या बाजारभावात आपल्याला या ठिकाणी तेजी सध्या तरी दिसत नाही। हा भविष्य उज्ज्वल आहे याबद्दल दुमत नाही, पण त्याच्यासाठी 100% वाट ही पाहावी लागणार आहे। मग अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे आपण जून महिन्यात कांद्याची विक्री थांबवायला पाहिजे, चला समजून घेऊयात। तर यामधलं पहिलं कारण लक्षात घ्या मित्रांनो, सध्याची दर पातळी। आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी ती फार कमी आहे। जर या दरावरती आपण सर्वांनी कांदा विकला तर आपला असणारा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। तर याच्यामुळे आपण सर्वांनी जून महिन्यात कांद्याची विक्री थांबवायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं कारण कोणतं आहे तर बघा, भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अल्निनो आहे, त्याच्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडणार आहे आणि जून ते सप्टेंबर महिन्यात समजा पाऊस कमी पडला जो की जवळपास अटळ आहे तर याच्यामुळे खरीप हंगामातील कांदा उत्पादन कमी होणार आहे आणि भविष्यातील रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा कमी होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये किंवा भविष्यात कांदा उत्पादन कमी होणार आहे याचा अर्थ काय की भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आहे। मग याच्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर थांबलो आणि जून महिन्यात कांदा विक्री केली नाही तर मग आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा जास्त मिळणार आहे। हा आपल्याला या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा फायदा होणार आहे। तिसरं महत्त्वाचं कारण काय आहे तर लक्षात घ्या की मोदी सरकारने कांद्याचा बाजारभाव हा नाशिकसाठी 1580 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला, इतर जिल्ह्यासाठी शिल्लक आहे। पण आता पुन्हा एकदा आपण वक्तव्य बघितलं की आणखीन सरकार याच्यावरती विचार करून भाव किती वाढवता येईल हे त्या ठिकाणी बघत आहे। म्हणजे भविष्यात कांदा बाजारभाव वाढीचे सुद्धा संकेत मिळत आहेत सरकारी स्तरावरती। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जून महिन्यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा दिसेल, पण ही सुधारणा माफक असेल आणि जी भविष्यातील सुधारणा होणार ती मात्र जोरदार आणि जबरदस्त असणार आहे। म्हणून जर आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये 4-5 हजाराचा या ठिकाणी भाव हवा असेल आणि सध्यापेक्षा तिप्पट ते चौपट भाव हवा असेल आणि आपल्याला जर तिप्पट चौपट नफा प्राप्त करायचा असेल तर या सर्वांसाठी आपल्याला एकच सध्याचा सल्ला आहे की अजिबात सध्या कांदा विक्री ही जून महिन्यात करू नका आणि आपण जर जून महिन्यात कांदा विक्री न करता त्यानंतर कांदा विक्री केली तर गॅरंटीनं सांगतो तुम्हाला तिप्पट ते चौपट फायदा या ठिकाणी होऊन जाणार। आता मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे आणि कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा।
चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.